वेलकम बॅक टू माय चॅनल. ऑलमोस्ट भरपूर दिवसांनी ब्लॉग आहे तो चालू केला आहे. आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 10:15. पिल्लू झोपले, जस्ट झोपले, कारण का ती सकाळी ऑलमोस्ट 5 वाजता उठलेली. सध्या ना काय माहिती का गरमीमुळे तिची झोपच होत नाही. रात्री AC चालू असतो तरी पण ती अर्ली मॉर्निंग लवकर उठते आणि मग अशी लवकर झोपते ती. सो ती झोपली आणि आता मला ऑलमोस्ट मी अर्धी कामं केलेली, पण सगळं पिल्लूनी खाल्लेलं कॅरेट वगैरे, डॉल वगैरे, चेअर, हे बेडशीट सगळी चेंज करायची सोफ्याची. सो ते चेंज करून घेते. आणि सध्या ना मी हे नवीन कर्टन घेतले. तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, पण जरा म्हटलं काहीतरी घरात वेगळा लुक येण्यासाठी ना मी हे असे मिशोवरून कर्टन मागवलेले. मस्त वाटतं. आत्ता एवढं दिसत नाही, पण रात्री मस्त दिसतं, कारण का ह्याच्यावरनं जी प्रिंट आहे ना ती वेल्वेटमध्ये. सो हे मस्त दिसतं. हो चला आता पटकन चेंज करते, बेडशीट धुवायला टाकते, एका साईडला चहा ठेवते. हॉल ठीक झाला की पहिले चहा घे, अंघोळ पण करायचे. पिल्लू उठायच्या आधी मला ही कामं करून घ्यायचे. चला पटकन आवरून घेते. आधी ते सोफ्याची बेडशीट आहे ती चेंज करून घेतली. ऑलरेडी काढलेली, पिल्लू जागी होती तेव्हाच. मग आता पटकन बेडशीट घालून घेते, कारण का ती उठली ना की मग बेडशीट वगैरे घालता येत आणि खूप खराब करते ती. स्केच पेन नेली, ते कुठे काय खाते, मग ते आपले ब्लॉक्स असतात म्हणजे जिथे आपण खोचतो बेडशीट तिथे पण घाण होऊन जाते. सो पटकन आहे ते बेडशीट घातली आणि जरा नवीन घातलं ना की जरा बरं वाटतं आणि क्लीन वाटतं. ते पण किती पिल्लू उठले की लगेच ते खराब होऊन जातच, कारण का स्केच पेन घेऊन ती काही ना काहीतरी करत बसते, काही ना काहीतरी खात बसते. सो त्याच्यामुळे सेफ्टीसाठी आहे ना मग मी अजून एक वरती बेडशीट टाकते, कारण का कुणी पण आलं की लगेच बेडशीट थोडी आपल्याला चेंज करताना मग वरची काढली की ते इनफ होऊन जातं. आणि असं काही लिक्विडी खाल्लं ना की मग ते पास होऊन जातं वेलवेटमध्ये. सो त्याच्यामुळे एक्स्ट्रा वरती बेडशीट टाकून घेतली. आणि अशा प्रकारे सोफा आहे तो माझा आता आवरून तयार झाला आहे, कारण का ना ती उजेडाने ना उठत होती आणि उठली नाही तर ट्रकचा हॉर्न येतो आहे, काय 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 चालू होतं. तिला झोपण्यातच तिला परत झोपवली, तर झोपवण्यातच मला अर्धा तास गेला. तिला झोपवण्यात माझा अर्धा तास गेला. सो सगळं कचरा वगैरे काढून घेतला पटकन. आत्ता जस्ट कचरा झाला. म्हटलं आता काही शूट करत बसत नाही. आता मगाशी चहा ठेवली ना ती गरम करते आणि आता चहा घेते. आणि थोडी अरेंजमेंट चेंज केली. हे तुम्हाला मी दाखवले ऑलरेडी. ह्याला कलर मारलेला, ह्याला पण मारलेला, काल ह्याला मारला. आता तो कलर आहे तो संपला आहे स्प्रे बॉटलमधला. आता तो परत मागवून घेईल आणि थोडेसे अजून चेंजेस करायचे. हे जरासं नीट करून घ्यायचं आहे. हे सगळा पसारा आहे सगळा ते असं दाखवायला मला स्पेसिफिक टाईम नाही वाटत की ते दाखवून मी शूट करायला मला जमत बिल्डिंगमध्ये. सो थोडेसे चेंजेस करते, कारण का रोज रोज आपण किचनमध्ये राहतो ना आणि तेच बघून ना मला कंटाळा आला लागला. काहीतरी नवीन म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष झाला इथे घेऊन, तर तेच बघून नको वाटायला लागला. म्हणून थोडेसे चेंजेस, घरातल्याच वस्तू फक्त त्याला कलर वगैरे दिला आणि जरासा वस्तूच्या हालचाल केली. सो आता पटकन चहा घेते. चहा वगैरे घेतला आणि पटकन आहे ती भांडी आवरायला घेतली. आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप दिवसाचा आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 वीक आधीच आहे, पण ह्याला व्हॉइस ओव्हर दिला नव्हता, एडिट केला नव्हता. आणि मग म्हटलं चला आता पोस्ट करून टाकते. सो मीला आज एडिट केलं आणि तुमच्याजवळ शेअर केलं आहे रुटीन. आणि चपाती वगैरे होती, भाजी वगैरे होती, सगळं काढून घेतलं एका ह्याच्यामध्ये, जेणेकरून बाकीची जी भांडी आहेत ना ती मला क्लीन करता येईल. ती उठल्यानंतर मग मला एक्स्ट्राचं काम नको, तिचं जेवण पण करून ठेवेल. आता इथे ना मी भांडी वगैरे लावून घेते. जेव्हा ती आणि ना आज ती लवकर उठलेली मेन म्हणजे, त्याच्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम झाला. जेव्हा ती लवकर उठते ना मग खूप किरकिर करते झोपायच्या टायमिंगला. आणि डिरेक्टली मग मी ती उठल्यानंतर शूट केलं. माझं आंघोळ वगैरे झालं, आवरून वगैरे घेतलं आणि नंतर मग मी तिला खेळवत होती. सायकलवर तर असेच राऊंड मारत होती लॉबीमध्ये. आणि खाली पाऊस वगैरे असतो आणि दुपारचं ऊन वगैरे असते म्हणून मग मी घेऊन नाही जात. आणि खूप भयंकर ह्या टाईमला गरमी होत होती. जेव्हा पाऊस पडला नव्हता ना त्या टायमिंगचा हा व्हिडिओ आहे. आणि जेव्हा पावसाला स्टार्ट झाली ना तो फर्स्ट डे तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि नंतर मग संध्याकाळी जी बेडशीट सकाळी धुतलेली ती काढून घेतली, सुकलेली. सो ती काढून घेतली आणि घडी वगैरे घालत होती. पिल्लूचं म्हणणं होतं की स्लायडिंग घे आणि खेळायला चल. ती मला भरपूर वेळा फोर्स करत होतं आणि बघितलं कसं एका पायावर उभी राहते, असं काही ना काहीतरी करते. त्याच्यामुळे ना आता खूप लक्ष ठेवावं लागतं. जसं जसं मोठं होतं ना तसं एकदम डोळे उघडून बोलतात ना तसं लक्ष ठेवावं लागतं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल पिल्लू स्लायडिंगवरून पडली. सो अशीच ती मस्ती करते, हे करते ते करते आणि पडून जाते ती. कधी आपलं थोडंसं नजर चुकली ना की ती नजर हटी दुर्घटना घटी ना, असाच प्रकार आहे. सो तिच्यासोबत थोडंसं मग
उठल्यानंतर थोडंसं असं खेळली आणि लवकर उठली ती ऑलमोस्ट, कारण का लवकर झोपली त्याच्यामुळे मग ती लवकर उठून गेली. सो आता इथे स्लायडिंगवरती खेळते मी, असाच टाईमपास करत बसते माझा तिच्या पाठीमागे. आणि मला पण कधी कधी कंटाळा येतो. अशी लवकर उठली ना की काय होतं की मला आराम नाही भेटत, मग कंटिन्यू माझी अशी कामं होऊन जातात. म्हणजे ती झोपल्यानंतर मला अशी थोडीशी कंबर नाही टेकवता येत ना काही करता येत. सो सध्या तिचं ना रुटीन आम्ही चेंज केलंच आहे. कधी लवकर उठून जाते गरमीमुळे ती, आणि मग नंतर ते खेळून झाल्यानंतर बुक घेतल्या आणि रीड करत होती. नंतर तिचं म्हणणं होतं की तू मला रीड करून दाखव. म्हणजे कधी कधी काय काय करावं लागतं ना. सो आता आम्ही दोघी बनवतोय लस्सी. समायला कुठे दिसत नाही, समायलाच तुम्हाला दिसेल. सो आता आम्ही दोघी बनवतोय लस्सी. लस्सी खाऊ मस्तपैकी. सो पहिलं टाकलं दही. यम्मी. वाव. चला ज्यूस बनवते आम्ही. समायला आमच्या लिंबू सरबत पण खूप आवडतं सध्या. साखर थोडीशी जाणार पिल्लूच्या तोंडात. हा टाकली याच्यात. मी बघते. थांब समायला वेट. बघितलं हे असं नाही करायचं. आमरस असा एक फटका मारेल ना. हे असे पराक्रम असतात घरी, म्हणून मला कधी व्हिडिओ शूट करता येत नाही. आता खूप समजतंय ना आमच्या मॅडमला, त्यामुळे जे टँड्रम्स असतात ते वाढले. आता तुम्ही ऑन कॅमेरा बघितलं की पिल्लू कसा त्रास देते मला. हे असंच. आता मिक्सर लावते ना, मग पळाला भावला लगेच. हा लावूनच दे मला. पाळलीस ना सगळे शुगर. पहिलं पुसून घेते. ज्यूस पिणार आहे आम्ही. ज्यूस. हा रडू नको. थांब, तू सगळं पाडलंस ना मुंग्या येतील मग. मिक्सरला लावून झालंय. अवर ज्यूस इज रेडी. हा समायराचा ग्लास, हा माझा ग्लास. वाव सो यम्मी. आम्ही पितोय लस्सी. समायराला आली मिशी. दा दा. आता जस्ट पिल्लूला खाऊ दिलंय. तिला खाऊ हवे होता तर. आणि वाजले आता 5. विजांचा बोलते ढगांचा गडगडाट चालू झालाय. पाऊस पडेल की नाही माहीत नाही. 4:45 झाले. तर मी काय करते, खाईपर्यंत कचरा काढून घेते बेडरूमचा आणि मग हॉलचा काढेल. सो चला आता पटकन एवढं सगळं करून घेते. आणि आलाय कंटाळा. म्हणजे ना रेडी व्हायला कंटाळा काय होतो की ना गरमी भयंकर आहे. म्हणजे पाऊस तर पडत नाही, ते नुसतं आवाज करून जातो. आणि बॉटल खाली करून पी म्हणजे पाणी येईल. वरती करशील तर कसं येईल पाणी. सो आता सगळा पसारा उचलते आणि पटकन कचरा काढून घेते. आणि आज जेवायला काय करायचं, रोज जेवायला काय करायचं ना सुचत नाही. सो चला आता पटकन एवढं पिलूच्या गाड्या फाड्या सगळ्या उचलून घेतल्या. सगळं पसारा आवरून घेतला. आता फक्त काम राहिलं. इथे एक गाडी पडली. कचरा काढायचा. पहिले भांडी लावून घेते. मला चहा पण ठेवते. चला पटकन.
आवरून घेते. आणि ही चप्पल घातलेली तिने बघितली आणि सकाळपासून ना तिचं चालू आहे की माझी चप्पल घालून चालायचं. 2दा-3दा पडली पण आहे ती चप्पल घालून, तरी पण तिला ती चप्पल हवे. तिचं नको आहे, तिला माझीच हवे काय. आणि बघा तिला पाय तिचं जात नाही ना नीट, मग ती मला सांगते घालायला, घाल. पायाला नेल पेंट पण म्हणजे मी जे काही करेल ना सध्या, थांब पाय पूर्ण घाल, पाय पूर्ण घाल. एक करेल ना ते तिला करायचं असतं. मी लिपस्टिक लावली की लिपस्टिक, मी आयब्रो पेन्सिल लावली की आयब्रो पेन्सिल, मी जे काय करेल ते तिला सगळं काय हवे. म्हणजे तुम्हाला जर मुलगी असेल ना तर तुम्ही रिलेट करत असाल खूप गोष्टी. नेल पेंट तिला म्हणजे मी माझ्या हाताला जी लावली आहे ना तोच कलर तिला हवे, दुसरा कलर नको. म्हणजे ती बरोबर शोधून काढणार. मला बोलते काढ. खाली ठेवायची, अशी उचलायची नाही चप्पल. घाल, पाय एकदम पुढे टाकायचा. एवढूसा तुझ्या पाय. बघा बदक बघा आमचं कसं चालतंय बघा. तिला भीती पण वाटते ती पडेल. आणि पॅन्ट बघा कुठे गेली. पडशील बाळा तिथून. नवनवीन शौक, नवनवीन शौक. काय तिला मज्जा वाटते काय माहिती. मी घरात घालून फिरते ना, मग तिला पण फिरायचे. मी जिथे जिथे घालून ती बघते ना रोज, ती रोज मला बघते ना, सो तेच करत. आणि घाम बघा किती आलाय, त्यामुळे ना ते समायला शी समायला तसं नाही करायचं. म्हणून ते रेडी होणं पण ना हे होऊन जातं, म्हणजे काही त्याला अर्थच नाही राहत. सो कचरा काढायचा आहे, फक्त बेडरूमचा काढला आहे. आता हॉल इकडे आले, त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं. आता हिच्याकडे लक्ष ठेवून द्यावं लागलं. अशीच माझी अर्धी कामं राहतात. आणि जिथे अर्धा तासाची कामं असतात ना तिथे 1 तास लागून जातो मला ह्याच गोष्टीमुळे. आणि मग ह्याच गोष्टीमुळे ना ते व्हिडिओ शूट करणं, हे करणं, त्याच्यामध्ये ना खूप धावपळ होऊन जायची माझी. म्हणजे तिला बघू की शूट करू की काय करू असं होऊन जातं. आणि जर टी व्ही लावायचं म्हटलं ना तर टी व्ही तिचा मी बंद केलं आहे. मग ती एकदा हॅबिट लागली ना की लागली. आणि जर तिच्यावरती असं फोकस केला नाही ना की मग ती इरिटेट होते. थोडा वेळ खेळते तिची ती, पण नंतर मग तिचं असं होतं की तू माझ्यासोबत खेळ. आणि मग ती पण वैतागून जाते एक खेळून, स्क्रीन न दाखवून. स्क्रीन म्हणजे ती आता हॅबिट झालेली असते, ते पटकन सोडवून हेच नसतं. मग ती कधी कधी रिमोट, मी लिटरली आम्ही रिमोट लपवून ठेवतो. तिच्यासमोर दिसलं ना की ती लगेच हे करते. कधीतरी असं लावलं तर ना कार्टून नाही लावत, फक्त असे डान्स वगैरे असतात ना ते लावते. म्हणजे आपली म्युझिक असतात तेच दीपक बघतो, तेच ती बघते. ते पण हार्डली आम्ही कमीच लावतो, आम्ही नाहीच लावत. झोपायच्या आधी तर नाहीच लावत. असं लावलं तर कधी इव्हिनिंगला वगैरे असं, पण झोपायच्या 2-3 तास आधी आम्ही टी व्ही लावतच नाही, कारण का मग तेच त्यांच्या डोक्यात फिरत राहतं. सो ते बंद केले. आणि चप्पल घालून फिरणं चालू आहे तिचं. बदक आला आमचा बदक. हिला काय मज्जा वाटते काय माहिती. तुमचं पण बाळ असं करत असेल ना, तुमची चप्पल, तुमची टिकली, तुमचा क्लिप, तुमचा रबर, तुमची नेल पेंट, तुमची बॅग, सगळं म्हणजे जेवढं काय माझ्या वस्तू आहेत ना ते सगळ्या ती घेते. आणि आता बघा चल ते खाऊ खा ना, मी कशाला येऊ, काम कोण करेल. मला कचरा काढून झाला आणि हिला हे टनल काढून दिलं, भरपूर दिवसांनी काढून दिलं. आता त्यासोबत ती खेळते, तिला मज्जा पण वाटते. खूप दिवसांनी काढलं आणि खूप म्हणजे खूप महिन्यांनी काढलं आहे ते. कधी लास्ट टाईम व्हिडिओमध्ये असेल ना तेव्हाच. आणि आता ती मस्तपैकी त्याच्यात खेळते. आता चहा ठेवते, मला काहीतरी नवीन तिला, त्याच्यामुळे मॅट पण भरपूर दिवसांनी काढले. मॅट फक्त आमची संडेलाच निघते, कारण का संडेला कसं आम्ही पिल्लू जागीच असते, दुपारी नाहीच झोपत. त्याच्यामुळे मग ती जागीच असते, डायरेक्ट रात्री झोपते ना ती. मग इथे आम्ही असं मॅट टाकून संडेला असंच लोळत असतो. सो आता ती खेळते, तोपर्यंत ना मी चहा ठेवते. का नाही ना, चहा ठेवून घेते, ही खेळते तोपर्यंत. आणि मग मला ना आज सांडग्याची भाजी करायची आहे. सांडगे फर्स्ट टाईम करणार आहे, सो ती भाजी करायची आहे. सो चला पटकन चहा ठेवते. आणि
लाईटनिंग मध्ये लाईटनिंग. आणि सांडग्याची भाजी ना मी फर्स्ट टाइम केली, यूट्यूबला बघून बघून कसं ना कसं केली आहे. बघूया आता कशी होते. आणि झालं असं की खूप झाली. आता दीपक खाईल की नाही माहीत नाही, पुढे बघूया दीपक आल्यावर काय होतं काय. फर्स्ट टाइम केले, म्हणजे कधी केली नाही आहे. नेटवर बघितली, सो मला काय भरपूर वेगवेगळ्या होत्या आणि जसं जमलं आहे तसं केलं. आता बघूया दीपक आल्या समजेल कसं झालं. फ्रेश वगैरे झालो दोघी. आता पटकन दिवा लावतो. पिल्लूला पण फ्रेश केली आहे, मी पण फ्रेश झाली. दीपक येईलच. हाय कर. हाय हाय कर. हाय हॅलो बोल. हॅलो हाय. हॅलो वा, बुक नवीन बुक आणि स्केच पेन. पानी वाला पानी. थैंक यू बोलली वा. आणि दीपकने येताना ना कोणाचे समायरा आणलेले, कारण का होते ते जरा म्हणजे सुकलेले म्हणजे उठत नव्हते ते. त्याच्यात पाणी टाकून वगैरे मी ट्राय केलं पण ते संपलेले. नंतर मग तिने ड्रॉइंग बुक घेतली. आता ती एका दिवसात ती ड्रॉइंग बुक आहे ती भरेल. तिचं काय ना काय ते काढत बसेल. असा थोडा टाईमपास केला आम्ही. आणि मग नंतर बाकीची जी कामं आहेत ती. पिल्लूच्या पाठी कसा दिवस जातो ना कधी कधी जबरा पण नाही समजत. आणि आता तिला आहे ना जसं मी कॅट म्हणजे तिला जेव्हा हातात आम्ही बुक दिली ना तेव्हा मी तिला पहिला जे आहे ना ते कॅट काढून दाखवलेली, कारण का तिला कॅट डॉग ॲनिमल्समध्ये खूप इंटरेस्ट, त्याच्यामुळे मी ते तिला काढून दाखवलं. आता आहे ना ती प्रॉपर वेनी काढते. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, कारण का थोडा जुना ब्लॉग आहे त्याच्यामध्ये एवढं नाही करत आहे. पण आता ती प्रॉपर काढते. त्याला 2 मिशा काढते, कान काढते, असं नीट काढते. म्हणजे जे आपण करतो ना ते बरोबर ते लोक करतात. आणि हा आहे ना मिशोवरून मी बॉक्स मागवलेला पैशाचा, तर सो तिला टाकायला देत होतं. पण झालं असं की ना ते जात नव्हतं तिच्याने एका शॉटमध्ये. सो असं एका शॉटमध्ये काय झालं नाही ना की तिला राग येतो. ती बघा ती फेकून टाकेल नंतर डबा. म्हणजे ती एवढा प्रयत्न करते होत नाही ना, मग तिला राग येतो. झालं फेकलं असं तिचं काम चालू असतं हे. सो नंतर मग दीपक आहे तो पिल्लूसोबत बाहेर बॅटबॉल खेळत होता. त्याचा पण असंच होतं. आला की त्याला पण असं थोडं कंबर टेकवता नाही भेटत. थोडासा बसतो, चहा वगैरे घेतो तेवढंच. मग नंतर पिल्लू काही ना काहीतरी त्याच्या हातात देते आणि बोलते की खेळा बाबा. आता इथे बघा दीपक गेला तिकडे बॉल आणायला, तर ती लपली आणि ते दीपकला जाऊन आता कुक करेल. म्हणजे एवढा आगाऊपणा करतात ना मुलं. जे आपण बघतो ना ते करतातच करतात. आणि इथे मी तुम्हाला बोलली सांडग्याची भाजी केली, पण दीपकचं असं म्हणणं होतं की मला सांडगे नको आहेत, त्याला सांडगे खायचेच नव्हते. सो त्याच्यामुळे आणि त्यांनी कधी खाल्ले पण नव्हते. तो मी जबरदस्ती केली. मी म्हटलं बघूया तो खातो का. त्यांनी नाहीच खाल्लं. सो त्याच्यासाठी बेसनचा पोळा घातला. आणि इथे पिल्लू आहे मी जेव्हा कांदा कट करत होते कांदा आणला. तिला काय माहिती हे एक फॅड लागलं आहे. कांद्याची सालं आहेत ना, म्हणजे कांदा पुरा सोलून टाकायचा. तिला त्याच्यातच खूप मजा येते. म्हणजे आत्तापर्यंत एवढे तिने कांदे सोलले असतील ना खूप. मग मी ते सोललेले कांदे आहेत ना ते बाजूला ठेवते आणि नंतर मग मी तेच यूज करते. सो बेसनचा पोळा तयार झाला. आता तो बेसनचा पोळा आणि चपातीच खाणार आहे आणि मी सांडग्याची भाजी खाणार आहे. मी पण पहिल्यांदाच खाते. मला एवढे आवडत नाहीत सांडगे, पण खाते. बघूया काहीतरी नवीन खाल्लं पाहिजे, त्याच्यामुळे मग मी केली. पण दीपकनी काही खाल्ली नाही. सो आमचं जेवण वगैरे झालं आणि आता इथे भांडी वगैरे घासायला घेतली मी. सो असा होता आजचा व्हिडिओ. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.